नमस्कार माझ्या लाडक्या भाविकांनो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील केवळ एक सामान्य व्हिडिओ नाही, तर तुमच्या जगण्याची दिशा आणि दशा पूर्णपणे बदलून टाकणारे एक महाचिंतन आहे. आज आपण कोणत्याही चमत्काराची गोष्ट पाहणार नाही आहोत, तर साक्षात ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांनी मानवी मनाचा तळ गाठून जे परमार्थ रहस्य सांगितले आहे त्याचा अतिशय सविस्तर अभ्यास करणार आहोत. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपण दिवसरात्र कष्ट करत आहोत, पैसा कमावत आहोत, घरे बांधत आहोत, समाजात नाम कमवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण प्रामाणिकपणे सांगा, आज आपल्यापैकी किती जण मनातून पूर्णपणे सुखी आहेत? आज जगामध्ये सुख विकत घेण्याची कोट्यावधी साधने उपलब्ध आहेत. मऊ गाद्या आहेत, पण डोळ्यात शांत झोप नाही. ऐश्वर्य आहे, पण मनात अथांग अस्वस्थता आहे. माणसाला प्रत्येक गोष्टीची भीती वाटते. भविष्याची भीती, पैशाची भीती, आजारपणाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती आणि शेवटी मृत्यूची भीती. महाराज नेहमी एका गोष्टीवर खूप भर द्यायचे. ते म्हणायचे, अरे माणसा, प्रपंचात राहून जर तुला दुःखाचे चटके बसत असतील तर दोष या संसाराचा नाही, तर तुझ्या जगण्याच्या पद्धतीचा आहे. तू चुकीच्या ठिकाणी सुख शोधत आहेस. आजच्या या प्रदीर्घ निरूपणामध्ये आपण महाराजांचे 3 अंतिम नियम अत्यंत सखोलतेने समजून घेणार आहोत. जे नियम तुम्ही जर तुमच्या जीवनात उतरवले तर तुमच्या मनातील भीती कायमची नष्ट होईल आणि तिथे अथांग समाधानाचा उदय होईल. हे निरूपण अतिशय शांतचित्ताने एकांतात बसून शेवटपर्यंत ऐका. पहिला महानियम, प्रपंचात नोकर होऊन राहा, मालक बनू नका. महाराजांच्या उपदेशाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पाया आहे मालकी हक्काचा आणि अहंकाराचा संपूर्ण त्याग. महाराज त्यांच्या प्रवचनात नेहमी सांगायचे, अरे वेड्या, तू ज्या घराला, ज्या जमिनीला, ज्या नात्यांना आणि ज्या संपत्तीला माझे माझे म्हणून उराशी बाळगतोस, ते खरंच तुझे आहेत का? जरा डोळे उघडून भूतकाळात पहा. तुझ्या आधी या जमिनीवर कोणीतरी मालकी हक्क सांगत होते. आज ते कुठे आहेत? ते मातीत मिसळून गेले. आज तू मालक आहेस. उद्या तुझी मुले मालक असतील आणि परवा ही जमीन दुसऱ्या कोणाची तरी होईल. मग ज्या गोष्टी कायमच्या तुझ्या राहूच शकत नाहीत, त्यांच्या चिंतेचा भार डोक्यावर घेऊन तू स्वतःचे आयुष्य का उडवून लावत आहेस? महाराज कधीही प्रपंचाचा किंवा संसाराचा द्वेष करायला सांगत नाहीत. ते म्हणतात, लग्न करणे, संसार चालवणे, पैसे कमावणे यात काहीही पाप नाही. पण दुःखी कधी निर्माण होते जेव्हा तुमच्या मनात मीपणा येतो. हा संसार माझ्यामुळे चालतो, मी कमावतो म्हणून घरचे खातात, मी जर नसतो तर या कुटुंबाचे काय झाले असते. हा जो मालक बनण्याचा विचार आहे, हाच मानवी मनाला चिंतेच्या खाईत ढकलतो. यावर महाराजांनी दिलेला व्यावहारिक सुवर्ण मंत्र म्हणजेच विश्वस्त भाव. महाराज म्हणतात, आजपासून एक नवी मानसिक वृत्ती तयार करा. घरात वावरताना, दुकानात बसताना किंवा नोकरी करताना मनात अखंड जाणीव ठेवा की हा संसार, हे कुटुंब, हा पैसा माझा नाही, हा साक्षात प्रभू श्रीरामाचा आहे. रामाने माझ्यावर कृपा केली आणि मला या सगळ्याचा केवळ एक प्रामाणिक नोकर किंवा रक्षक बनवून पाठवले आहे. याचा एक खूप सुंदर दृष्टांत महाराज द्यायचे. एखाद्या मोठ्या राजाच्या महालात अनेक नोकर असतात. एका नोकराच्या हातात राजा सोन्या चांदीचे दागिने साफ करायला देतो. तो नोकर ते दागिने अतिशय काळजीपूर्वक साफ करतो, त्याची निगा राखतो. पण दागिने हातात आहेत म्हणून तो नोकर कधी फुगून जात नाही, कारण त्याला माहीत असते की मी याचा मालक नाही. उद्या जर राजाने ते दागिने त्याच्याकडून काढून दुसऱ्या नोकराकडे दिले तरी तो नोकर रडत बसत नाही, कारण त्याला आपली मर्यादा माहीत असते. महाराज म्हणतात, अगदी याच नोकरासारखे संसारात राहा. तुमच्या वाट्याला आलेले कर्तव्य 100% प्रामाणिकपणे पार पाडा. व्यवसायात कष्ट करा, पण संध्याकाळी दुकान बंद करताना मनात म्हणा, रामा, आज दिवसभर तुझ्या कृपेने मी तुझे काम केले. नफा झाला तरी तुझा, तोटा झाला तरी तुझा, मी फक्त तुझा चाकर आहे. ज्या दिवशी तुमच्या मनात हा नोकरभाव स्थिर होईल, त्या दिवशी तुमच्या डोक्यावरून चिंतेचा, तणावाचा आणि भविष्याच्या भिंतीचा अखंड डोंगर एका क्षणात खाली उतरेल. दुसरा महानियम, परिस्थितीशी भांडू नका, रामाची इच्छा म्हणून स्वीकार करा.
महाराजांचा दुसरा अत्यंत मोलाचा संदेश आहे. परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करा. महाराज म्हणतात, माणूस नेहमी बाहेरची परिस्थिती आपल्या मनासारखी व्हावी म्हणून भांडत राहतो. पण परिस्थिती बदलणे तुझ्या हातात नाही. स्वतःचे मन बदलणे मात्र तुझ्या हातात आहे. परिस्थितीला रामाची इच्छा मानणे हाच समाधानाचा एकमेव महामार्ग आहे. आपल्या आयुष्याचे गणित आपण कितीही मांडले तरी अनेकदा आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत. कधी अचानक व्यवसायात मोठे नुकसान होते, कधी अत्यंत जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाते, तर कधी शरीराला एखादा मोठा आजार ग्रासतो. अशा वेळी सामान्य माणूस पूर्णपणे खचून जातो. तो देवाकडे तक्रार करू लागतो, सगळ्या दुनियेत फक्त मीच तुला सापडलो का? माझ्याच नशिबात हे दुःख का लिहिले आहेस? यावर महाराजांचे मार्गदर्शन डोळे उघडणारे आहे. महाराज म्हणतात, अरे माणसा, तू स्वतःला खूप शहाणा समजतोस, पण तुला फक्त आजचा दिवस दिसतो. त्या भगवंताला तुझा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्हींची अचूक माहिती असते. या जगात एखादी प्रतिकूल किंवा कठीण परिस्थिती जर तुझ्या आयुष्यात आली असेल तर ती त्या रामाच्या संमतीशिवाय येऊच शकत नाही. मग जर ती परिस्थिती देवाने आणली आहे तर त्यामागे तुझा काहीतरी मोठा फायदा असेल, हे तू का विसरत करतोस? कदाचित त्या दुःखाच्या माध्यमातून देव तुझ्या मनातील अहंकार धुवून काढत असेल. कदाचित त्या संकटाच्या माध्यमातून देव तुला गर्दीतून बाजूला काढून स्वतःच्या जवळ आणत असेल. जसे एखादे सोने शुद्ध करण्यासाठी त्याला अग्नीतून जावे लागते, तसेच माणसाचे मन शुद्ध करण्यासाठी देवाला काही काळ त्याच्या दुःखाच्या भट्टीत टाकावे लागते. महाराज म्हणतात, म्हणून आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येईल तेव्हा रडत बसण्याऐवजी शांतपणे देवापुढे हात जोडा आणि म्हणा, हे रामा, ही परिस्थिती तूच निर्माण केली आहेस. यात माझे काय कल्याण आहे हे मला माहीत नाही, पण तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग मला काळजी करण्याची काय गरज? हे दुःख सोसण्याचे सामर्थ्यही तूच मला देणार आहेस. ज्या क्षणी तुम्ही परिस्थितीशी भांडणे सोडून देता आणि तिला रामाचा प्रसाद म्हणून स्वीकारता, त्या क्षणी त्या दुःखाची बोथट होते. सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी काळाच्या ओघात वाहून जाणाऱ्या लाटा आहेत. त्या आज तर उद्या नाहीत. पण जो माणूस या दोन्ही परिस्थितीत देवाच्या नामाचा हात धरून स्थिर राहतो, त्याला जगातील कोणतीही शक्ती दुःखी करू शकत नाही. तिसरा महानियम, कलियुगाचे अंतिम अस्त्र, अनुसंधान आणि नामस्मरण. आता आपण या प्रवचनाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि गाभ्याच्या भागाकडे येत आहोत, तो म्हणजे अखंड नामस्मरण आणि अनुसंधान. महाराज अत्यंत तळमळीने सांगतात, ज्याप्रमाणे माशाचे जीवन पाण्याशिवाय राहू शकत नाही, त्याप्रमाणे मानवी मन नामाशिवाय कधीही शांत होऊ शकत नाही. कलियुगात भगवंताशी जोडले जाण्याचा आणि मनाचे सर्व आजार बरे करण्याचा नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताही सोपा मार्ग नाही. अनेक भक्तांनी महाराजांना विचारले, महाराज, आम्ही संसारी माणसे आहोत, आम्हाला नोकरी करावी लागते, घर सांभाळावे लागते, मग आम्ही देवाचे नाव घेण्यासाठी तासनतास देवघरात कसे बसणार? आम्ही कर्म सोडून जर फक्त जप करत बसलो तर आमचे पोट कसे भरणार? यावर महाराजांनी अत्यंत सोपा आणि क्रांतिकारी मार्ग दाखवला आहे. महाराज म्हणाले, अरे, मी तुम्हाला कर्म सोडायला सांगत नाही. कर्म हा तर प्रपंच आहे, पण कर्माला नामाची जोड द्या. तुमचे हात कामात व्यस्त राहिले पाहिजेत, पण तुमचे चित्त, तुमचे मन मात्र आतून सतत रामाच्या नामाशी जोडलेले राहिले पाहिजे. यालाच महाराज अनुसंधान म्हणायचे. अनुसंधान म्हणजे काय? आज आपण जेव्हा कोणतेही काम करतो तेव्हा आपले मन कुठे असते? एकतर आपण भूतकाळाचा विचार करतो किंवा भविष्याची चिंता करतो. महाराज म्हणतात, या चिंतेच्या जागी फक्त रामनाम आणून ठेवा. तुम्ही जेवण बनवत आहात, मनात म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम. हा स्वयंपाक मी माझ्या रामासाठी बनवत आहे. तर ते जेवण साधे जेवण राहत नाही, तो महाप्रसाद बनतो. तुम्ही गाडी चालवत आहात, ऑफिसला जात आहात, मनातल्या मनात नाम सुरू ठेवा. व्यवसायात ग्राहकांशी बोलत आहात, समोरच्या व्यक्तीमध्ये रामाचे रूप पहा आणि प्रामाणिकपणे व्यवहार करा. नामस्मरण हे केवळ काही अक्षरांचे उच्चारण नाही. नाम हे एक असे अदृश्य अस्त्र आहे जे तुमच्या मनाभोवती एक सुरक्षेचे कवच निर्माण करते. जेव्हा तुम्ही सतत देवाचे नाव घेता
तेव्हा मनातील भीती, संशय, राग, मत्सर आणि वाईट विचार हळूहळू जळून खाक होतात. तुमचे मन आतून इतके मजबूत होते की जगातील कितीही मोठे वादळ आले तरी तुमचे समाधान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. महाराज एक अतिशय मोठी ग्वाही देतात. ते म्हणतात, जो माणूस अत्यंत प्रेमाने आणि विश्वासाने अखंड रामाचे नाव घेतो त्याच्या प्रपंचाची, त्याच्या मुलाबाळांची आणि त्याच्या परमार्थाची संपूर्ण जबाबदारी स्वतः राम आपल्या शिरावर घेतात. नाम घेणाऱ्याचा घात कधीही होत नाही. माझ्या प्रिय भाविकांनो, श्री गोंदवलेकर महाराजांचा हा सविस्तर संदेश केवळ ऐकून विसरून जाण्यासाठी नाही. आज चिंतनातून आपण आपल्या आयुष्याला एक नवे वळण देण्याचा संकल्प करूया. आजपासून आपण एक नियम बनवूया. सकाळी उठल्या उठल्या अंथरुणावर बसून पहिल्यांदा महाराजांचे नामस्मरण करायचे आणि देवाकडे एकच मागावे, हे रामा, हा नवीन दिवस तू मला दिला आहेस. आज दिवसभरात माझ्याकडून तुझे अनुसंधान सुटू देऊ नकोस. माझ्या हातून कोणतेही वाईट कर्म होणार नाही, कोणाचेही मन दुखावले जाणार नाही अशी सद्बुद्धी मला दे. मी तुझा नोकर आहे. तू जसे चालवशील तसे मी आनंदाने चालेन. रात्री झोपतानाही आयुष्यभरातील सर्व सुखदुःख देवाच्या चरणी अर्पण करा आणि निश्चिंत होऊन झोपा. जर तुम्ही हा छोटासा नियम तुमच्या रोजच्या जगण्यात आणला तर अवघ्या काही दिवसात तुमच्या मनातील सगळी अस्वस्थता गायब होईल आणि तुम्हाला एक अद्भुत शांतता जाणवेल. तुम्हाला महाराजांचे हे विचार, हे महाप्रवचन कसे वाटले? यातून तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये श्रीराम जय राम जय जय राम लिहून नक्की कळवा. तुमची एक कमेंट समाजात हा पवित्र संदेश पसरवायला आम्हाला मदत करते. हा व्हिडिओ अनेकांच्या आयुष्याला दिशा देणार आहे, म्हणून याला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत, मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. महाराजांच्या दिव्य चरणांचे स्मरण करून या महाप्रवचनाची सांगता करूया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय.